नमस्कार, तनुजाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे लोणचे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। मी मिरची हिरवी घेतलेली आहेत, मेथी, मोहरी, मीठ, हळद, हिंग, तेल आणि एक लिंबू। सर्वप्रथम आपण मेथी आणि मोहरी बारीक करून घेऊया आणि मिरच्याची देठे काढून ती सर्व कट करून घेऊ। अशा पद्धतीने मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आपण। मेथी आणि मोहरी दोन्हीही असे बारीक बारीक खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे। लिंबू घेतलेला, लिंबूचा रस आपण काढून घेतलेला आहे। आता आपण फोडणी टाकून घेऊ। कढई गरम झालेली आहे। सर्वप्रथम तेल घालू। तेलाचा वापर थोडासा जास्त केला तरी चालतो। हे 4 ते 5 महिन्यापर्यंत मिरचीचं लोणचं हे राहतं। सर्वप्रथम मोहरी, मोहरी कडलेली आहे। आता आपण ह्यामध्ये मेथी घालून घेऊ। मीठ, हळद आणि हिंग। आणि लिंबूचा रस, एक लिंबू घेतलेला आहे। हा लिंबूचा रस ह्यामध्येच घालून घेऊ। हे मिश्रण सगळं थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मिरच्या घालू। फोडणी टाकलेलं तेल थंड झालेलं आहे। आता आपण ह्या कट केलेल्या मिरच्या ह्यामध्ये घालून मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने मिरचीचं लोणचं हे तयार झालेलं आहे। हे 4 ते 5 महिनेपर्यंत आरामात टिकतं। हे काचेच्या भरणीत घालून ठेवूया। तुम्ही ही घरी बनवून पहा। हे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही ही घरी बनवून पहा। धन्यवाद।